सातारा शहर में विभिन्न सरकारी कार्यालय की महिला अधिकारी और कर्मचारियों ने महिला सशक्तिकरण का संदेश देने के लिए भव्य बाइक रैली निकाली। सुबह 10 बजे गांधी मैदान से रैली शुरू हुई और जिसका उद्घाटन जिलाधिकारी संतोष पाटिल ने झंडा दिखाकर किया। महिलाओं ने पारंपरिक नौवारी साड़ी फेटा पहनकर बाइक चलाई हुए शहर में विभिन्न मार्गों में रैली निकाली। रास्ते में नागरिकों ने तालियां बजाकर रैली का स्वागत किया। इस रैली का उद्देश्य समाज में महिला सशक्तिकरण का संदेश देना और छात्रों व कामकाजी महिलाओं के लिए आत्मविश्वास बढ़ाना था। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आज सातारा शहरामध्ये गांधी मैदानातून आम्ही सर्व शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी महिला बाईक रॅली काढत आहोत। तर आम्ही सगळ्यांना हे सांगू इच्छितो की आम्ही सगळे अगदी सक्षमपणे आणि निष्ठेनं हे आमचं काम करत असतो आणि इतर पण समाजातील ज्या महिला किंवा तरुण मुली आहेत त्यांच्यासाठी पण आमच्याकडून हाच संदेश असेल की सक्षम व्हा, सबळ व्हा आणि कुठल्याही संकटांना तोंड देण्यासाठी अजिबात घाबरू नका आणि त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिकार करा। तरच आपण खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंनी जी आपल्यासाठी शिक्षणाची दारं उघडी करून दिली आहेत त्याला न्याय दिला असं होईल। धन्यवाद। 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण सर्वजण साजरा करतो। साताऱ्यामध्येही संपूर्ण जिल्हाभरामध्ये 8 मार्च रोजी वेगवेगळे कार्यक्रम आपण आखलेले होते, आयोजित केलेले होते। त्याचप्रमाणे आज गांधी मैदान येथून राजवाड्याच्या समोरून सातारा शहरातील सर्व शासकीय कार्यालयातील आमच्या अधिकारी कर्मचारी महिला बाईक रॅली काढत आहेत। बाईक रॅलीचा उद्देश हाच आहे की आज सर्व क्षेत्रामध्ये महिला या पुरुषांच्या बरोबरीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत। त्यांच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास आहे, किंबहुना काकणभर सरस कामगिरी आमच्या सर्व महिला भगिनी करत आहेत। हे सर्व समाजाला निदर्शनास आलं पाहिजे आणि ज्या विद्यार्थिनी आज समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांच्यामध्येही एक आत्मविश्वास जागृत झाला पाहिजे, याकरता आज ही बाईक रॅली काढण्यात येत आहे। मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। तर मी सर्व सातारकर नागरिकांना विनंती करतो, त्यांना आवाहन करतो की आपल्या सर्व माता भगिनींचं विद्यार्थिनींचं आपण कौतुक करूया, त्यांना प्रोत्साहन देऊया, जेणेकरून आपली भावी पिढी त्यांच्या हातामध्ये सुरक्षित राहील।